स्वागत। सुरुवातीला एक मोठी बातमी आहे। टीसीएस धर्मांतरण आणि लैंगिक अत्याचार प्रकरणामधली मोठी अपडेट आहे। निदा खानचे पीडित मुलीला जाकीर नाईकचे व्हिडिओ दाखवल्याचं समोर आलंय। जाकीर नाईकचे व्हिडिओ दाखवून पीडितेचं धर्मांतर केल्याचं समोर आलंय। निदा खान ही या प्रकरणातली आरोपी आणि तिनं पीडित मुलीला जाकीर नाईकचे व्हिडिओ दाखवल्याची माहिती मिळते। जाकीर नाईकचे व्हिडिओ दाखवून पीडितेचं धर्मांतरण केल्याचं समोर आलंय। निदा खान हिनं या संदर्भात माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी चंदन पुजारीकारी यांच्याकडनं। चंदन, या प्रकरणातले काय काय अपडेट्स? श्वेता, आपल्याला माहिती आहे की नाशिकच्या टीसीएस धर्मांतरण प्रकरणी जवळपास 9 आरोपी जे आहेत ते या ठिकाणी अटकेत आहेत। निदा खान त्यामध्ये एक आहे आणि निदा खानची एसआयटी मार्फत चौकशी सुरू आहे। या संपूर्ण प्रकरणामध्ये दररोज धक्कादायक खुलासे जे आहेत ते एसआयटीच्या तपासात समोर येत आहेत। आणखी एक धक्कादायक माहिती जी समोर आलेली आहे ती ही आहे की जी पीडित मुलगी आहे, जिला धर्मांतर करण्यास भाग पाडण्यात येत होतं, तिला या मुस्लिम धर्मगुरू असलेल्या जाकीर नाईकचे सोशल मीडियावरचे व्हिडिओ दाखवण्यात आले होते। निदा खान जी या प्रकरणातली प्रमुख संशयित आरोपी आहे, त्या निदा खाननं सोशल मीडियावरचे जाकीर नाईकचे हे सगळे व्हिडिओ जे आहेत ज्याच्यामध्ये धर्मांतरण का करावं, कशा पद्धतीनं करावं आणि धर्मांतरण केल्यानंतर नेमके काय फायदे होतात, हे सगळे व्हिडिओ जे आहेत ते या पीडित तरुणीला दाखवले आणि त्या पीडित तरुणीला हे व्हिडिओ सातत्यानं दाखवत तिला धर्मांतरणासाठी या ठिकाणी जबरदस्ती करण्यात येत होती। हे सगळे उल्लेख जे आहेत, हा संपूर्ण जो गोषवारा जो आहे तो आता पोलिसांच्या तपासात समोर आलेला आहे। या संदर्भामध्ये पोलिसांकडनं निदा खानच नाही तर या ठिकाणी मतीन पटेल याची देखील चौकशी सुरू आहे। जाकीर नाईक हे नाव आता समोर आल्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची व्याप्ती वाढलेली आहे। आणखी मोठे काही नावं यामध्ये समोर येण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येत आहे आणि त्या अनुषंगानं आता एसआयटीच्या माध्यमातून तपास सुरू आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशा पद्धतीनं सोशल मीडियावर उपलब्ध असलेले जाकीर नाईक याचे व्हिडिओ दाखवून आणखी काही पीडितांना धर्मांतरणासाठी जबरदस्ती करण्यात आली होती का, याचा देखील शोध जो आहे तो आता एसआयटी मार्फत घेतला जातोय आणि त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची व्याप्ती जी आहे ती आता वाढलेली आहे। पोलीस आणि एसआयटी मार्फत आता या संदर्भात पुढची नेमकी काय कारवाई करण्यात येणार आहे हे बघणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। श्वेता, चंदन, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।